रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती असलं पाहिजे, तर ते साधारण 200 मिलीग्रॅम पर डेसिलिटरच्या आत असलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात तुमचं जर कोलेस्ट्रॉलचे लेवल बघितलं तर त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर असतात जे आपण प्रामुख्याने बघितले पाहिजे. ते म्हणजे तुमचं LDL लेवल आणि तुमचं HDL लेवल. LDL म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन आणि HDL म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. यातलं हे जे HDL आहे याला आपण चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतो आणि LDL असतं ते बॅड कोलेस्ट्रॉल असतं. आणि त्याला आपण बॅड का म्हणतो, कारण की हे जे LDL असतं हे रक्तामध्ये पटकन मिसळतं आणि ते आपल्या रक्तवाहिन्यांवर जाऊन कव्हर बनवण्याचं काम करतं. टोटल कोलेस्ट्रॉलची लेवल 200च्या आत असली पाहिजे आणि त्यातल्या त्यात LDLची लेवल ही आपली 100च्या आत असली पाहिजे आणि HDL कोलेस्ट्रॉलची लेवल ही साधारण आपली 40च्या वरती असली पाहिजे. तर आपण ही HDL कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आहारामध्ये आपल्याला असे पदार्थ खाल्ले पाहिजे की ज्याच्यामुळे HDL वाढेल. हे असे पदार्थ आहे की जे HDL वाढवतात आपल्या शरीरामध्ये, त्याचा प्रामुख्याने आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे. आणि हे LDL वाढवणारे पदार्थ आहे जे आपण खाणे टाळले पाहिजे.